नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहतात गाळीव इतिहास. आजचा आपला विषय आहे औरंगजेबाचा मुलगा अकबराच्या साह्याने छत्रपती संभाजीराजांनी इराणच्या बादशहाची मदत घेऊन औरंगजेबाच्या विरोधात काही मोहीम आखण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यानुसार अगदी थोडा वेळ आपल्या सोबत राहा. जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा, सूचना मांडा आणि आवडल्यास शेअर करा. तर हा विषय नेमका आहे काय तर छत्रपती संभाजीराजांनी 1681 ते 1689 असा 8 वर्ष 8 महिने जो कारभार केला. सुरुवातीला शिवरायांचं निधन झाल्यानंतर त्यांचा जो वाट पुढची आहे स्वराज्याची, या छत्रपती पदाची फार खडतर अशा प्रकारची वाट आपल्याला दिसते. आणि त्याच्यानुसार ज्यावेळेस आपण उत्तरेकडे जातो, उत्तरेला औरंगजेब यावेळेस गादीवर आहे. औरंगजेबाला 4 मुलं, शाह आलम, आझमशाह, कांबक्ष आणि आणखी एक मुलगा आहे, त्याचं नाव होतं अकबर. तर अकबर जो आहे, अकबराचा आपण जर आढावा घेतला तर हा दिलारस बानू बेगम ह्या पहिल्या पत्नीपासून झालेला हे अपत्य. त्याचं पूर्ण नाव होतं सुलतान मोहम्मद अकबर, ज्याचा जन्म 11 सप्टेंबर 1657 झालेला आहे. ज्यावेळेस आपण पाहिलं जोधपूरला, तिथं असणारा जसवंत सिंग जो राजा आहे, त्याचं निधन झाल्यानंतर हे राज्य बरखास्त करून टाकावं म्हणून या राजपुतांच्या विरोधात औरंगजेबानं मोहीम आखली आणि याच्यावर या आपल्या राजपुत्र अकबराची नियुक्ती केली आहे. मात्र त्याला लक्षात आलं की हे चुकीचं धोरण आहे आणि म्हणून अकबरानं काही अंशी तो सहिष्णू दिसतोय, आपल्या बापाला विरोध करायला सुरुवात केली. त्यावेळेस राजपूत जे राजे होते त्यांनी त्याला पाठिंबा दिला. याचं नेतृत्व या राजपुतांचं केलं होतं दुर्गादास राठोडनं. मात्र औरंगजेब हा पाताळ यंत्री आहे, तर त्यानं एक पत्र अकबराच्या नावाने लिहिलं आणि ते पत्र राजपुतांना कसं मिळेल याची त्यानं दक्षता घेतली. आणि त्या पत्रामध्ये लिहिलं होतं, बेटा तू बरं केलंस, या राजपुतांना वेगळ्या माध्यमातून आपल्याकडे आणणं त्यांचा त्या ठिकाणी तू प्रयत्न केलाय. मला खरी शत्रू ओळखायला आली. साहजिकच आहे, राजपुताला वाटलं की ह्या दोघांचं बापलेकांचं चाललेला हा डाव आहे म्हणून राजपूत फुटले आणि निघून गेले. मात्र याचा बिमोड करण्याकरता, मुलाचा बिमोड करण्याकरता औरंगजेबानं हालचाली सुरू केल्या. उत्तरेमध्ये तर त्याला कुणी पाठिंबा देतच नाही आहे. अशा वेळेला ज्यावेळेस आपण इकडे दक्षिणेचा भाग घेतला, स्वराज्याचा भाग घेतला, संभाजीराजांची कारकीर्द आता फुलायला लागली होती. 1681 आलेला आहे, 1 वर्ष झालं शिवरायांचं निधन होऊन. आणि तो कुठलाही विचार न करता दुर्गादास राठोडला, या राजपुताला खात्री आहे जर आपल्याला मदत पाहिजे असेल तर आपल्याला मदत कोण करू शकतो, तर तो आहे शिवरायांचा छावा संभाजीराजे. आणि म्हणून तो न विचारता या ठिकाणी आला. त्याने पत्रव्यवहार केला. शेवटी या दोघांचं बोलणं झालं आणि अशा वेळेला या अकबराला, म्हणजे औरंगजेबाचा जो मुलगा आहे, औरंगजेबाच्या मुलाला संभाजीराजांनी आश्रय देण्याचं त्या ठिकाणी निश्चित केलं. अकबर या ठिकाणी आल्यानंतर नेताजी पालकरला 2000 फौज त्यांच्याकडे दिली आणि या अकबराची व्यवस्था जी पाली आहे, सुधागडच्या पायथ्याला असणारी पाली, दापोलीच्या बाजूला, तर तिथं पाछापूर नावाचं गाव आहे. या पाछापूरला म्हणजे अतिशय घनदाट अशा प्रकारचं जंगल, तर या पाछापूर गावामध्ये त्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे. त्याच्या खर्चाची व्यवस्था लावून दिली. त्याच्या भोवती 2000 सैनिकाचं कडं त्या संरक्षण व्यवस्थेला दिलेलं आहे. आणि आता इथं अकबर, औरंगजेबाचा मुलगा, राहायला लागला. दुसऱ्या बाजूला इकडं स्वराज्याच्या हालचाली सुरू झाल्या. बुरहानपूरवर या संभाजीराजांनी आक्रमण केलेलं आहे आणि जसा एखादा उंदीर पुढं पळावा, साप पाठीमागे यावा, अकबर जसा का दक्षिणेमध्ये आला, तो संकट घेऊन आला असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. कारण याचा बिमोड करण्याकरता खुद्द औरंगजेबानं दक्षिण मोहीम या ठिकाणी आखलेली आहे. औरंगजेबी आता या स्वराज्याहून धडकलेला आहे. आता त्याची चाहूल संभाजीराजाला लागल्यामुळं या अकबराकडे लक्ष देणं तेवढंसं शक्य नव्हतं. दोघांचा पत्रव्यवहार काही प्रमाणात झाला, मात्र 1 वर्ष लागली दोघांची भेट व्हायला. त्यानंतर दोघांची भेट त्या ठिकाणी झाली आणि चर्चा सुरू झाली की आता आपण बंड करायचा आहे. तर त्या बंडाचा हिशोब ज्यावेळेस आपण घेतो, औरंगजेबाच्या विरोधात आता उठाव करायचा आहे, औरंगजेबाला नेस्तानाबूत करायचं आहे. अशा वेळेला एक पत्र आपल्याकडे दिसतंय. तर त्या पत्रानुसार एक मनसुबा म्हणता येईल आपल्याला पत्रापेक्षा. तर त्या मनसुब्यामध्ये संभाजीराजांनी सांगितलं या अकबराला, तू इराणच्या असणाऱ्या शाह अब्बास याच्याशी संपर्क कर आणि मी या जयसिंग जो राजा आहे, याचा जयपूरचा राजा आहे रामसिंग त्याचं नाव, याच्याशी संपर्क करतो आणि दोघं मिळून आपण आता औरंगजेबाचा काटा त्या ठिकाणी काढू. अशा प्रकारचा प्रयत्न दोघांचा सुरू झालेला आहे. तर अशा वेळेला मग या इराणची मदत घेण्याचं कारण काय, इराण हा अकबराला मदत कसा करू शकतो, याचाही पाठीमाग आपल्याला थोडक्यात इतिहास जावं लागेल. कारण का त्याचा इतिहास कुठं जातोय. दिलारस बानू बेगम इराणच्या सुलतानाची जी कन्या आहे, तर त्यावेळेला इराणमध्ये सफावीद घराण्याची सत्ता होती
म्हणजे सफावीद राजवंश आहे तिथला, त्याची घराणी सत्ता होती. शहा अब्बास एक मोठा राजा होऊन गेला, त्याचा जो पुत्र आहे शहा सुलतान हुसेन हा गादीवर आहे. म्हणजेच या दिलारस बानू बेगम म्हणजे याचं मामाचं कुळ आहे, या अकबराच्या मामाचं कुळ आहे. तर तिथं असणारा मिर्झा बदी उज जमान सफानी म्हणजे शहानवाज खानाची मुलगी आहे, म्हणजे मामाचं असणारं ठिकाण. आणि म्हणून या अकबरानं त्यावेळेस हा बलशाही अशा प्रकारचा इराणचा सुलतान होता, त्याला मदत करावी किंवा त्याची मदत घ्यावी अशा प्रकारे संभाजीराजांनी सुचवलं आणि स्वतः ते जयपूरच्या राजाशी संधान त्या ठिकाणी बांधणार आहेत असं त्या ठिकाणी ठरलेलं आहे. मात्र इथं औरंगजेब एका बाजूला येऊन ते ठेपलेला आहे या दक्षिणेमध्ये किंवा स्वराज्यावर. अशा वेळेला दोघांमध्ये महाराजांना या असणाऱ्या संभाजीराजाला तेवढा वेळ पण नव्हता, त्यामुळं दोघांमध्ये बराचसा गॅप पडला, बराचसा त्या ठिकाणी अंतर पडलेलं आहे. दरम्यान एक चांगली घटना संभाजीराजांच्या दृष्टीनं घडली. तर ती घटना काय होती, ज्यावेळेस आपण पाहिलं की 13 नोव्हेंबर 1681 एक पत्र आहे. सोयराबाई असतील, अण्णाजी दत्तो असतील, ही जी मंडळी आहेत स्वराज्यातली, तर यांनी किंवा हिरोजी फर्जंद असतील, यांनी बाळाजी आवजी असतील, यांनी संभाजीराजांना विष देऊन मारावं अशा प्रकारचा एक प्रयत्न केला आणि अकबराला याच्यामध्ये सामील करून घेण्याकरता एक पत्र त्याला पाठवलं. अकबराला वाटलं की हे मुद्दाम माझं तपासणी करण्याकरता, माझी चाचणी करण्याकरता संभाजीराजांनी दिलं किंवा काय, आणि म्हणून हे पत्र अकबरानं संभाजीराजाकडे पाठवलं. आपल्याला माहित आहे की संभाजीराजांनी पहिल्यांदा या लोकांना माफ केलं, मात्र त्यानंतर अण्णाजी दत्तो असतील किंवा त्यानंतर असणारा बाकीची जी मंडळी असतील, या सर्व मंडळींना, हिरोजी फर्जंद असतील, यांना पालीच्या जवळच तिथं हत्तीच्या पायाखाली दिलेलं आहे. म्हणजेच संभाजीराजावरला एक मोठा धोका टाळण्याचं काम या अकबरामुळे घडून आलं. दरम्यान इथं आता औरंगजेब येऊन ठेपलेला आहे, संभाजीराजे आपल्या मोहिमेमध्ये व्यस्त आहेत. आणि अशा वेळेला आणखी एक घटना घडली होती. तर ती घटना होती की संभाजीराजांनी एक जो कंठा किंवा हार दिला होता त्यांना, तर तो या अकबरानं आपली जी दासी होती त्याला देऊन टाकला. हा एक वितुष्टेनेचा एखादा राजाचा अवमान आहे म्हणून सुद्धा दुर्लक्ष केल्याचा उल्लेख आपल्याला कमल गोखलेने शिवपुत्र संभाजी याच्यामध्ये केलेला दिसतोय. तर कसं का असेना, अकबराला वाटतंय की मला मदत करावी, पण अकबराकडनं सैन्य आहे ना काहीच नाही आहे, आणि म्हणून तोही निराश झालेला आहे. दरम्यान इथं 6 वर्ष होऊन गेली. त्यानं पोर्तुगीजाशी संधान बांधला गोव्यामध्ये आणि मक्केला जाण्याचाही प्रयत्न केला, मात्र संभाजीराजांनी त्याला विनंती करून परत आणलं. मात्र अशा वेळेला तो संभाजीराजांच्या इकडे दुसरं म्हणजे आपल्या मोहिमेमध्ये ते व्यस्त आहेत. अशा वेळेला 1687 साली हा अकबर जो आहे औरंगजेबाचा मुलगा, तो बोटीमध्ये बसला आणि इराणला निघून गेलाय. इराणला निघून गेल्यानंतर आपण जर मुद्दे पाहिले, तो अतिशय विमनस्थ अवस्थेमध्ये, पुन्हा कुठले ना हालचाल आहे ना काय नाही, तर अशामध्ये तो तिथं त्या ठिकाणी म्हणजे जवळपास 7-8 वर्ष राहिला. मात्र त्यानं कुठली हालचाली केलेली दिसत नाही. त्याची जी मुलं होती ही मुलं इथंच राहिली. आणि अशा वेळेला 31 मार्च 1706 रोजी मशहद नावाच्या गावामध्ये पर्शिया, इराण इथं त्याचं निधन झालंय. तर अशा रीतीनं म्हणजे एकंदर शिवरायाच्या नंतर औरंगजेबावर कशी धडक घालावी याच्याकरता औरंगजेबाच्याच मुलाच्या साह्यानं आपण इराण असेल, जयपूरचा राजा असेल, यांची मदत घेऊन या औरंगजेबासारखं एक धडाकेबाज मोहीम याच्या विरोधात काढावी आणि आपण उत्तरेत पाय राहावं अशा प्रकारचा राजांनी प्रयत्न केलेला दिसतो. भले तो असफल ठरला असेल, मात्र हे वेगळ्या अशा प्रकारची रणनीती संभाजीराजांची होती हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं.